इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक जिल्ह्यात 25 ऑक्टोबरच्या सायंकाळी पावसाने दिवाळीनंतर पुन्हा हजेरी लावली असून जिल्ह्यात सर्वत्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती। अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी तोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला असून आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज A1 न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर। तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसाचा हाहाकार झाला आहे। शनिवारी रात्रभर मुक्कामी असलेल्या पावसाने तालुक्यात लाल कांदा प्रश्न ऐरणीवर आला आहे। हजारो रुपये खर्च करून लाल कांदा जलमय झाला आहे। पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा जोर कायम राहील। संभाजीनगर, नाशिक, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी येथे ताशी 30 ते 40 किमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। साधारणतः हा पाऊस 28 ऑक्टोबर पर्यंत राहील असे हवामान खात्याच्या विभागाकडून सांगण्यात आले। प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, A1 न्यूज महाराष्ट्र, सिन्नर।